युवा अधिकारी युवा सेना ग्रामीण तसेच ओंकार युवा संस्था यांच्या वतीने आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। देखिए, अंपायरिंग पैनल और ऑर्गेनाइजिंग कमेटी के 3 नियम मैं आपको बताता हूं। गार्ड आपको ग्राउंड में नहीं चेंज करना है वरना पेनल्टी हो जाएंगी। बल्ला भी जो चेंज करने का है वो बैट्समैन एक दूसरे का बल्ला नहीं चेंज करेगा। तीसरा, जो गेंद पिच के बाहर पिच हुई है वो अंपायरिंग पैनल का कहना है कि वाइड घोषित की जाएंगी, ना कि नो बॉल। ये अंपायरिंग पैनल और ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है। सभी टीमों को ये बात साबित करना है कि क्रिकेट एक्स्ट्रा ऑर्डिनरी, इसका मैंने जो टाइटल दिया है, आपको एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रिकेट भी खेलना है, एक्स्ट्रा ऑर्डिनरी डिसिप्लिन भी देना है। सुभाष धुमाल जुड़ चुके हैं ग्रामीण क्रिकेट में, वो 16 नवंबर से कमेंट्री कर रहे हैं और 16 नवंबर से सिटी क्रिकेट में मैं कमेंट्री कर रहा हूं। वेलकम सुभाष धुमाल। थोड़ी देर में जुड़ जाएंगे द मैजिकल वॉइस ऑफ मराठी डॉक्टर गौली सर, संदीप गावट, जिन्होंने बहुत अच्छी आवाज में ओपनिंग सेरेमनी किया गौली सर के साथ। धन्यवाद। कमेंट्री बॉक्स सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब चषक 2017 या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मान्यवर उपस्थित झालेले आहेत। सर्वप्रथम मान्यवरांमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते हेच कामगार नेते सन्माननीय कृष्णकांत कोंडलेकर साहेब यांचे या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करण्यात येणार आहे। मी युवा अधिकारी युवा सेना ठाणे ग्रामीण दीना पाटील साहेब या स्पर्धेत सर्वेसर्वांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व कामगार नेते सन्माननीय कृष्णकांत कोंडलेकर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान दीना पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते करतायत। त्याला या ठिकाणी शाल त्याचबरोबर बुके आणि सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना या स्पर्धेची आठवण देत राहील असं देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातो। खरोखरच जवळ सर 9 ऑगस्ट 1968 साली भारतीय कामगार संघटनेची स्थापना झाली आणि त्यानुसार दत्ताजी रोहनजी सोनवणे साहेबांना विनंती करतोय की मी माननीय श्री पूर्वेजी सरनाईक साहेब युवा सेना सचिव तसेच विद्यमान नगरसेवक ठाणे महानगरपालिका यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। सरजी युवा सेनेची ज्यावेळी स्थापना झाली 17 ऑक्टोबर 2010 साली, त्याच्यानंतर अध्यक्षपद म्हणून युवा अधिकारी आपण बघितलं आदित्य ठाकरे साहेबांना आणि त्यांच्याच नावाने ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। सन्माननीय केदार दिगे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे।
ओंकार युवा संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांतजी पाटील यांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. उमाकांतजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान दिलीपजी गुळवी साहेब यांचं करायचं आहे. ठाणे ग्रामीण यशवंतजी सोरे साहेब यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. महेंद्रजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते त्यांनाही एक शाल त्याचबरोबर बुके आणि सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना या स्पर्धेची आठवण देत राहील की आपण या स्पर्धेला उपस्थित होता हे देऊन त्यांचं ओंकार युवा संस्थेचे रमाकांतजी घरत खजिनदार आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. अधिकारी वर्ल्ड युवा सेना आपण आपल्या शुभ हस्ते दीपकजी पाटील जे शिवसेना तालुका सचिव आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते महादेवजी घरत यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. माजी उपसभापती पंचायत समिती भिवंडी आणि क्रिकेटशी त्यांचं खूप आतूर नातं आहे. सध्या सुनील घरत अतिशय चांगली कामगिरी करतायत. यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे.
पाटील यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या मी महेंद्रजी पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शिववास यांचं स्वागत आणि सन्मान करायचे. कार्याध्यक्ष ओंकार युवा संस्था खेल की शुरुआत होती हुई रोहन को गेंदबाजी के लिए लगाया गया है. सामना करेंगे बैट्समैन बढ़िया. पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, बहुत ही खूबसूरत पंच और गेंद जा रही है कवर बाउंड्री के बाहर. 4 रन. अरे लाव कितना बॉम्बे स्टाइल लाव. सामना थोड्या वेळासाठी थांबवायचा आहे
कारण आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी आम्हाला ते मार्गदर्शन करणार आहेत, आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. खरोखरच या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये उपस्थित असलेले आमचे प्रमुख अतिथी आदरणीय पूर्वेश सरनाईक साहेबांना विनंती करतोय आपल्या मुखातून या टुर्नामेंटच्या आयोजनासंदर्भात वक्तव्य होऊन जाऊ द्या. आजच्या सन्मान्य व्यासपीठच बोलावं लागणार आहे, कारण जितका वेळ सत्कार समारंभ चालला तितक्या वेळात एक आपली 8 ओव्हरची ही स्पर्धा सुद्धा झाली असती. परंतु आज प्रामुख्याने मी दीना पाटील तुमचं व तुमच्या सर्व टीमचं ही आदित्य ठाकरे चषक 2017चं जे आयोजन तुम्ही केलंय, प्रामुख्यानं एक गोष्ट कौतुक तुमचं करावं असं वाटतं की आज या ठाणे जिल्ह्यातली माझ्या मते सगळ्यात मोठी स्पर्धा ही या ठिकाणी मला दिसत आहे. म्हणून मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याहून जास्त आज युवा सेनेच्या माध्यमातून एक युवा सैनिक या स्पर्धेचं आयोजन करतोय, त्यासाठी मला फार या गोष्टीचा आनंद आहे. मी अशाच चांगल्या कार्यक्रमांसाठी तुम्हाला नेहमीच शुभेच्छा देत राहीन. आणि ठाणा काही जास्त लांब नाही, आज ट्रॅफिक नेमकं नव्हती म्हणून लवकर येता आलंय मला. कधी चांगले कार्यक्रम राबवत असताना तुम्ही आम्हाला बोलवा, सगळेच आम्ही एकत्र तुमच्या कार्यक्रमाला येण्यासाठी नेहमीच पुढे राहू. आज खरं तर तुमचं दुसऱ्या गोष्टीसाठी अभिनंदन करावं असं वाटतं, ते म्हणजे अख्खं व्यासपीठ तुम्ही नाही म्हटलं तरी 1-1.5 तास आम्हाला ते या ठिकाणी बसून ठेवलेलं आहे, जे कधीच शक्य होत नाही ते तुम्ही करून दाखवलंय. म्हणून पुन्हा एकदा तुमचं व तुमच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन, शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. त्यानंतर ठाणे जिल्हा शिवसेना गायन प्रमुख प्रकाशजी पाटील साहेबांना विनंती करणार आहे की आपण ही मार्गदर्शनावर मनोगत व्यक्त करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. वंदने शिवसेना प्रमुख, वंदने धर्मवीर आनंदगे साहेब यांना वंदन करून आजच्या या आदित्य ठाकरे साहेब चषक 2017 या क्रिकेटच्या खूप सुंदर आयोजनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ आयोजक दीना पाटील, त्यांचे सर्व सहकारी आणि खरं म्हणजे दापोडेच्या सर्वच मंडळांचं, वीर तानाजी असेल, ग्रामपंचायत असेल, हा ग्राउंड खूप सुंदर आणि चांगला बनवला, त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करतो. आणि कायमचा कब्जा ठेवून द्यायचा, इथे घुसखोरी कोणी करणार नाही, त्याची काळजी घ्या. ते गटनेते कुठे गेले? घुसखोरी महापालिकेने इकडे करायची आणि सपोर्ट करायचा, ही आपली माणसं. हा, हे असं बोलायचं नाही. आपला न्याय हक्कासाठी लढण्यासाठी आणि हे ग्राउंड जो आहे निवल क्रिकेटच नाही तर खूप असे वेगळे खेळ आहेत. कबड्डी खरं म्हणजे कबड्डीचा माहेरघर आहे दापोडा, विसरू नका कबड्डीला. आणि त्याच्यामुळं आपण खूप चांगला संयोजन केलेलं आहे आणि खूप वेळ आपण आम्हाला तर आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. कबड्डी आणि कुस्ती वेगवेगळे अनेक खेळ आहेत या ग्राउंडवर, ते शोभून दिसतील, त्याच्यामुळं ते आपण खेळवण्याचा प्रयत्न कराल अशी आपल्याकडनं अपेक्षा ठेवतो. आणि क्रिकेट सुद्धा आता ज्या खेळामधनं पुढे जाता येईल त्या खेळाचा टेनिसच्या पलीकडे जावं लागणार आणि मग नक्कीच त्याच्यातनं कोणीतरी एखादा खेळाडू घडेल आणि तुम्हाला एक चांगली आठवण राहील त्याची का आपण जे काय क्रिकेट खेळवला त्याच्यामधनं देशामध्ये, राज्यामध्ये वेगवेगळ्या क्रिकेटच्या खेळामध्ये आमचा एक खेळाडू खेळतो, त्याचाही आपल्याला गर्व अभिमान वाटेल. मी शुभेच्छा देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मात्र अजून एक आमच्या सर्वांची इच्छा आहे, खरोखरच चांगलं वक्तव्य आपल्याला बघायला मिळालं. सर्व जे पदाधिकारी आहेत आणि जसं म्हटलं होतं की पूर्वेश सरांनी की आमचा 1.5 तास या ठिकाणी घेतला, मात्र ही क्षमता जितकी जास्तीत जास्त वेळ देणारी ती क्षमता फक्त आणि फक्त युवा सेना आणि शिवसेनेमध्येच आहे. मान्यवरांचा आम्ही आभार मानतोय. सर्व मान्यवरांनी आपला फावला वेळ जो होता तो दिलाय आमच्यासाठी आणि खरोखर मूल्यवान वेळ होता त्यांचा, तो या ठिकाणी या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी दिलाय, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार प्रदर्शन करतोय.
अगदी बरोबर, आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी मान्यवर उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित झाले. त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शनही केले, त्याबद्दल मी या स्पर्धेचे सर्व युवा अधिकारी, युवा सेना ठाणे जिल्हा ग्रामीण दिना पाटील साहेब तसेच ओंकार युवा संस्था यांचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. निश्चितच आपण थेट आता जाऊया ते म्हणजेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत नाभी समालोचक सिद्धी बाबे सर आणि सोबतच सुभाष सुमन यांचा मधुर आवाज आम्ही तुमच्यापर्यंत आता पोहोचवतोय. तर ऐकूया या दोन दिग्गज समालोचकांचा मधुर आवाज. धन्यवाद गवली सर, धन्यवाद संदीप गावट जी. वाकई में ओपनिंग सेरेमनी को बहुत अच्छा कवरेज दिया संदीप गावट जी और मैजिकल वॉइस ऑफ मराठी डॉक्टर गवली सर ने. एक गेंद हो चुकी थी और सुभाष धुमाल आपने देखा कि क्या शुरुआत हुई है आदित्य ठाकरे चषक की. पहली गेंद पे बहुत खूबसूरत पंच किया था कवर बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. जैसे ही हमारे मान्यवर हमसे विदा लेते हुए सभी ने कीमती समय दिया. आप सभी का हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं क्रिकेट एक्स्ट्रॉर्डिनरी आदित्य ठाकरे चषक 2017. मित्रांनो, आपण स्पर्धा पाहतात आणि अंतिम सामना जो होणार आहे टेस्ट सामना धर्मशाळा येथे होणार आहे. आणि ह्या मैदान जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की निश्चितच धर्मशाळा येथील मैदानाची आठवण करून देते. आज ऑस्ट्रेलियाने 800वा कसोटी सामना खेळलेला आहे, कारण जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक सामने आतापर्यंत इंग्लंड संघाने खेळलेले आहे आणि भारत हा 511वा सामना. पुन्हा एकदा आपण मैदानावर जाऊया. यस रोहन, और आज स्टीव स्मिथ ने अपना 20वां शतक टेस्ट क्रिकेट में लगाया भारत के खिलाफ. रोहन, फिर से छोटी गेंद थी लेकिन धीमी थी, खेलना चाहते थे, बल्ला पहले चला, गेंद बाद में आई. सुभाष क्या कहेंगे? किसी कप की शुरुआत अगर चौके से हो तो फिर उसका मजा ही अलग रहता है. निश्चित अतिशय उत्कृष्ट सुरुवात. ये तो झांकी है, अभी बहुत दिन बाकी. रोहन, दापोडा एंड से जाते हुए फिर से धीमी गेंद छोड़ दिया, वहां पर डॉट गेंद. ये जो स्थिति रहती है सुभाष धुमाल, बैट्समैन को निर्भर अंपायर पे नहीं करना चाहता है, क्योंकि द लाइन बिलोंग्स टू अंपायर. मार दिया जाए या छोड़ दिया जाए. मात्र पूर्णपणे कमबॅक केलेला आहे गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवर एक खणखण चौकार पेश केल्यानंतर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू निर्धाव चेंडू. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए रोहन इस मरतबा ड्राइव करने की कोशिश, बल्ले का सीरा लेती हुई गेंद शॉर्ट थर्मेन पे गई. 1 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा 5 रन बिना किसी विकेट के. बटाले बैटिंग पावर प्ले चलता हुआ आप देख रहे हैं क्रिकेट एक्स्ट्रॉर्डिनरी दरम्यान या ठिकाणी भाजपा तालुका अध्यक्ष पी.के. म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 मध्ये मी या स्पर्धेचे सर्व दिना पाटील साहेब यांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आपणास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम सर. रोहन लगातार गेंदों में परिवर्तन कर रहे हैं, गति परिवर्तन बहुत अच्छा कर रहे. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा गेंद को आने दिया था, बल्ले का मुंह खोला, गेंद को पंच किया कवर्स में. धीमी गिरफ्त से 1 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ 6 पे पहुंचा है बाटाले का बिना किसी विकेट के. रोहन राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, ओहो रिवर्स शॉट और गेंद जा रही है मैदान के बाहर. 6 रन. भाजपा तालुका अध्यक्ष सन्माननीय पी.के. म्हात्रे साहेब यांचं आगमन होत आहे. वेलकम सर. आपलं हार्दिक स्वागत आहे मान्यवर कक्षामध्ये. तालुका क्रिकेट भी दिना पाटील कितना साहेब यांच्या वतीने मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर. रंग ला चुका है. बाली ट्रॉफी का जो पहला गेंद था वो सिक्सर में था और आदित्य ठाकरे कप में पहली ही गेंद पे चौका लगा. बहुत खूबसूरत शॉट वहां पे खेला बैट्समैन प्राग ने. 1 ओवर और 12 रन. क्या कहेंगे सुभाष धुमाल? मैं समझता हूं कि अच्छी शुरुआत है. अतिशय उत्कृष्ट सुरुवात आपण पाहतोय.
पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार फेस केल्यानंतर शेवटच्या चेंडूवर षटकार फेस केला जातोय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी आदित्य ठाकरे चषकाची सुरुवात एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपल्याला पाहायला मिळते. यस, युवा सेना पोगांव के महेश बारसी ने आदित्य ठाकरे चषक को हार्दिक शुभकामनाएं दी हैं. 1 ओवर 12 रन. End of the first over, 12 without loss. This is the very good start. You are watching the mega event Aditya Thackeray Cup 2017. Welcome all of you from the focus man Dina Patil ji and organizing committee. Today is a ruler match. Is going to be Sachin brought into the attack from the Poda end. Beautiful view of this ground. Look like Dharamshala of Indian cricket ground, right off of NH3. And here goes Sachin. Ball this time drive down the ground, couple of bounces, cross the boundary for 4. छत्रपती महाराजांचा Down the ground, picks on the off volley. Nice foot balance, one bounce, cross the boundary for 4. So his score moves up to 16 for no wicket. This is the very good start from Brahman Dev Bhatale Sports. This time awkward looking stroke. Played soft end but played very awkwardly, but he gets 2 runs. So 2 more to total. Now his score moves up to 18 for no wicket. Subhash, I think this is the very good start because first match is going on and captain won the toss, decided to bat first. याचा चांगला निर्णय आपण पाहतोय ज्याप्रमाणे फलंदाजी करतात दोन्ही सलामीवीर. Here goes Sachin. Ball this time leg break, but he bows in Dusra Molla White. या दोन्ही संघांना एक सुवर्ण संधी आहे. जो संघ या सामन्यामध्ये विजय होईल त्या संघाला 2323 रुपये आमचे सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब भिवंडी शिवसेना संपर्क करून आणि भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेट संघ विद्यमान अध्यक्ष यांच्या विद्यमाने देण्यात येतील. Sachin, another leg break, sweep as ball between the two fielder for 4. Sachin, ball this time, beautiful ball. That was a fast leg cutter, beats him outside of his stump. Lovely ball indeed. कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवर आपण बघितला या अगोदरच्या चांगल्या प्रकारचा स्वीपचा फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर ऑफ द विकेट केला गेला होता. मात्र यानंतर कमबॅक केलेल्या गोलंदाजाने निर्धाव चेंडूची समाप्ती होते. Sachin, here he go. Goes passes. This time top edge, but nobody patrolling. At fine leg, well cut off from the fielder. Income throw could be close, but finally batsman safe in. 2 more to total now, and runs coming very rapidly. His score moves up to 25 for no wicket. नाणेफेक जिंकल्यानंतर जो फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता कर्णधाराने आतापर्यंत एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय ब्राह्मणदेव भाटाले या संघासाठी. Pankaj Bhushan Patil, all the best for Bhatale Sports, and all is well because runs coming very rapidly. Sachin, here he go. Turn from the pod end. This time it's in the air, but ball is landing safely. Very good cut off from the fielder. 2 more to total now. That marks end of the second over.
very good total on the board made by Brahmandev Sports Bhatale. 27 for no wicket. 2 ओवर की समाप्ति 27 रन. इससे अच्छी शुरुआत क्या चाहिए? बहुत बढ़िया शुरुआत हम देख रहे हैं. और अगर 2 ओवर का आकलन करें हम, तो कहीं ना कहीं इस बीच में स्पिन गेंदबाजों को उतनी मदद नहीं है जिस तरह से पिछला ओवर हमने देखा. देखना है कि तेज गेंदबाज कितना लाभ उठाते. जय भोलेनाथ वडुणोगर आणि गोपीनाथ स्पोर्ट भावाळे दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षासमोर यायचंय. टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जय भोलेनाथ वडुणोगर आणि गोपीनाथ स्पोर्ट भावाळे. पंकज भूषण पाटिल ने इस वक्त ब्राह्मणदेव स्पोर्ट्स भाटाले को ऑल द बेस्ट कहा है और ऑल इज वेल चलता हुआ. ये देखिए दर्शक अब तमाम स्टैंड्स में दिखाए जा रहे हैं. कैलाशवासी लक्ष्मण सीताराम चौधरी स्टैंड इस वक्त दिखाया जा रहा है. अगली दौड़ में क्या होता है ये आइए सुनते हैं. जिन्होंने ग्रामीण क्रिकेट में धमाल मचाया है 16 नवंबर से, मेरे साथी कमेंटेटर शुभात धुमाल. खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर. 2 षटक समाप्ती 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद धावफलक 27. एक चांगले एक्स्ट्राऑर्डिनरी सुरुवात आपण पाहतोय. ये देखिए साउथ अफ्रीका का नजारा वहां आप देख रहे हैं. बिल्कुल साउथ अफ्रीका में जिस तरह दर्शक बैठे रहते हैं उस तरह एंजॉय किया जा रहा है. अभी तो पहला मैच है, 11 दिन बाकी है, बहुत कुछ आप देखेंगे. निश्चय सिद्दीक बाबे सर, या ग्राउंडला जर बघितलं तर धर्मशाला ज्या ग्राउंडवर शेवटचा कसोटी सामना 4था कसोटी सामना इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे, त्या ग्राउंडची निश्चित आठवण ताजी होते. ये देखिए आप दर्शक हर जगह हैं और जब क्रिकेट जूम पकड़ेगा तो हर जगह दर्शक नजर आएंगे. फिर हमारे दाईं ओर से जाने वाली मुंबई की प्यास बुझाने वाली पाइपलाइन क्यों ना हो. तिसरे षटक हाताळण्यासाठी सदानंद येतोय गोलंदाजी मार्गवर. सामना करेल फलंदाज प्रयाग, ज्याने चौकाराने अकाउंट ओपन केलं तो स्वतःच ने संघाचं. यसे प्लेस पवेलियन दिखाया जा रहा है. वहां पर सिर्फ खिलाड़ी रहेंगे और उनका कोच रहेगा अथवा कोई भी नहीं रहेगा. सदानंद बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामनागर फलंदाज प्रयाग. सोडून दिला जातोय चेंडू. पंच आमच्याकडे वळतात, वाईटचा इशारा करतात. अवांतर धाव वाईटच्या रूपाने. नहीं, यहाँ पर तो विकेट की जरूरत है. जिस तरह से वीर तानाजी दापोडे को, क्योंकि ये बचने का तरीका नहीं. दुनिया में कई गलियां हैं लेकिन क्रिकेट में ऐसी कोई गली नहीं जिससे आप बच के निकल जाए. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि त्रिफलाबाद फुलटा चेंडूवर पहिला फलंदाज बाद होतोय ब्राह्मणदेव पाटाले या संघाचा. हवा में चकमक आ गए थे. वहां पर बैट्समैन ज्यादा कुछ जोर से खेलने की कोशिश की थी. अक्सर ऐसा होता है कि आप जब जोर से खेलना चाहते हैं तो आपका बल्ला गेंद से नहीं मिल पाता है. लेकिन जो विकेट चाहिए थी वीर तानाजी दापोडे को, उसको हासिल किया है. अर्ली ब्रेक थ्रू मिळून देतोय गोलंदाज आपल्या संघाला. सदानंद पहिला फलंदाज बाद होतोय प्रयाग, ज्याने चौकाराने सुरुवात केली होती. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला, आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिला चौकार 5 जानेवारी 1971 मध्ये जॉन एड्रिस इंग्लंडचा जो फलंदाज होता त्या फलंदाजाने झळकावला होता ऑस्ट्रेलिया विरुद्ध. आणि पहिल्या षटकाराचा जर विचार केला तर पहिला षटकार यान चफल ऑस्ट्रेलियाचा, ज्याने इंग्लंड विरुद्ध त्याच दिवशी झळकावला होता. बिल्कुल, ये एक दिवसीय क्रिकेट की आप बात कर रहे हैं, जबकि 1877 आज 16 मार्च है. 15 मार्च को सबसे पहला टेस्ट मैच खेला गया था 1877 में इंग्लैंड बनाम ऑस्ट्रेलिया. सदानंद यावेळी मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. चेंडू हल्ली स्वतः गोलंदाज येतोय, झेल सोडला जातोय आणि जीवदान मिळतोय फलंदाजाला. तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ती 30. नहीं, कॉलिंग नहीं थी वहां 2 खिलाड़ियों के बीच में. हालांकि
गेंद बहुत आसमान में खड़ी रह गई थी, जज भी किया था। पहले आप में नवाबों की गाड़ी छूट गई लखनऊ में और पहले मई में कैच छूटता हुआ यहाँ। झेलसाठी कॉलिंग खूप क्रिकेटमध्ये महत्वाचं असतं. कुठल्याही प्रकारची कॉलिंग पाहायला मिळाली नव्हती. दोन्ही क्षेत्रामध्ये परिणाम स्वरूपात जीवदान मिळतोय फलंदाजाला. या जीवदानाचा फायदा मिळतोय संघाला. 2 धाव पूर्ण होतात आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकर 30. तिसरं षटक मार्गस्थ आहे सदानंद मार्फत. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा अनपेक्षितरित्या बाउन्स होतोय, उचली घेतोय. परिणाम फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. यस, धीमा बाउंसर, 1 फॉर दी ओवर का इशारा तब अंपायर का. धीमा बाउंसर, ये जो बाउंसर रहता है शुभा धुमाल, इसको जज करना बहुत मुश्किल होता है, क्योंकि जब तेज बाउंसर आता है तो उसको लेकर जब बैट्समैन चले जाता है तो टाइमिंग अच्छी होती है. निश्चितच अतिशय उत्कृष्ट प्रकारचा चेंडू हाताळला गेला होता. यावेळी मात्र आडव्या बॅटने चेंडू ठोलवला जातोय. डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि अशा प्रकारे दुसरा फलंदाज बाद होतोय धावपाच्या रूपाने. कक्षामध्ये आपण जाऊया. मान्यवर कक्षामध्ये यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. पी.के. म्हात्रे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. मी दिना पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पी.के. म्हात्रे साहेब, भाजपा तालुका अधिकारी पी.के. म्हात्रे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करतायत. युवा अधिकारी ठाणे जिल्हा ग्रामीण या स्पर्धेचे सर्व दिना पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते पी.के. म्हात्रे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करतायत. धन्यवाद. बॅक टू क्रिकेट नाव. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतोय उद्घाटन सामना मित्र आपण पाहताय एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रिकेट आदित्य ठाकरे 2017. उद्घाटन सामना ब्राह्मणदेव भाटाले विरुद्ध वीरताने दापोडे या 2 संघादरम्यान सुरू आहे. बिल्कुल, दीना पाटिल जी ने इससे पहले कई स्पर्धाएं कराई थी मांडकुली के क्रिकेट ग्राउंड पर, और इस वक्त युवा सेना और शिवसेना का ये बिग शो आप देख रहे हैं, आदित्य ठाकरे चषक 2017. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय ब्राह्मणदेव भाटाले या संघाला. यावेळी मात्र मिस टाइम फटका आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय ब्राह्मणदेव भाटाले या संघाचा. सिलेक्शन बहुत खराब था, बहुत ज्यादा पिछले पांव पे चले गए थे और गेंद को पुल करना चाहते थे. छोटी गेंद नहीं थी, अच्छी लंबाई की गेंद थी, ऊपरी सिरा लगा. आइए देखते हैं किस तरह से आउट हुए. ये देखिए पूरी तरह पिछले पांव पे नजरें हटी थी, ऊपरी सिरा लगा और आउट हो गए. पहली गेंद से बहुत सुंदर टेलीकास्ट आप देख रहे हैं प्रिंस मूवीज का स्कोरिंग के साथ, और हमारे ऑफिशियल स्कोरर है जिन्होंने कई कीर्तिमान भी बनाए, राजू पाटिल. 2 षटकानंतर थोडीशी घसरगुंडी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकात चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ब्राह्मणदेव भाटाले या संघाची. मात्र साधारण यांनी पूर्णपणे कमबॅक करून दिले आपल्या संघाला. धावसंख्येला कुठे ते वेग लागलेला आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या केवळ 31 धावांवर थांबलेली आहे. चांगली गोलंदाजी एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रिकेटमध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग बॉय साधारण. नवीन फलंदाज प्रदीप. यावेळी मात्र चेंडूला आडव्या बॅटने खेळलेल्या अक्रॉस द लाईन एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मिड विकेट मधून जोपर्यंत थ्रो येतोय तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण करतोय फलंदाज.
खींच के मारा था ऑफ स्टंप के बाहर से, गेंद को वाइड ऑफ लॉन्ग ऑन गेंद पहुंची थी। 2 रन बना लिए बैट्समैन ने। क्योंकि पहला मुकाबला हो रहा है सुभाष धुमाल, हम ये नहीं बता सकते कि टोटल कौन सा सेफ है और कौन सा नहीं, लेकिन जो धन्यवाद। विकेट है वो बहुत ही सरफेस चिकना है और ये कंक्रीट का विकेट है, इस पर गेंदे जल्दी घसेंगी नहीं, एक बात तो रखता है, क्योंकि रफ विकेट नहीं। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स। मान्यवर कक्षामध्ये ओबीसी तालुका अध्यक्ष जितेंद्रजी पाटील उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी उमाकांतजी पाटील ओंकार युवा संस्थेचे उपाध्यक्ष यांना करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। उमाकांतजी पाटील आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करणार आहेत ते ओबीसी तालुका अध्यक्ष जितेंद्रजी पाटील। तुषार मंडप अँड डेकोरेटर्सने त्वरित संपर्क साधायचा आहे, त्वरित मान्यवर कक्षाशी। अतिशय उत्कृष्ट फटका आपण बघा, कार्पेटचे सारे चेंडूच्या सीमारेषेवर चौकार, या चौकाराने धावसंख्या वेगाने वरती धावसंख्या वाढून होती ती 37। ये आप देख सकते हैं पाइपलाइन जो मुंबई की प्यास बुझा रही है, वहां से भी दर्शकों को आप देख सकते हैं मैच का मजा लेते हुए। जय भोलेनाथ वडुनोगर आणि गोपीनाथ स्पोर्ट भावाळे दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षासमोर त्वरित यायचंय। पाइपलाइन पे जो दर्शक बैठे हैं उनसे निवेदन है कि आपको बहुत ही आराम से मैच का मजा लेना है, क्योंकि बहुत ऊंची पाइपलाइन है। जय भोलेनाथ वडुनोगर आणि गोपीनाथ स्पोर्ट भावाळे दोन्ही संघ कर्णधाराने त्वरित नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षासमोर यायचंय। यावेळी इनसाइड आउट एक्स्ट्रा गोलच्या वरून आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करता फलंदाज। या 2 धावेने धावसंख्येमध्ये बदल होत आहे, धावफलकात धावा झलकल्या जातात त्या 39। चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला, तो 4थं षटक मार्गस्थ आहे। 4थं षटकात तो गोलंदाज राजेश। पंकज याने आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे, वैयक्तिक 21 या धावसंख्येवर खेळत आहे। यावेळी मात्र चेंडू हवेत आहे, पाहूया क्षेत्ररक्षक बनतोय प्रेषक, कारण चेंडू जातोय सीमारेषेबाहेर षटकार। बहुत ही बेहतरीन शॉट, पुल और पावरफुल गेंद बल्ले से निकली, उसमें मोहर थी 6 रनों की। आपण पाहू शकता चेंडूला फुल केलं तर फुल अँड सक्सेसफुल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर झाला होता गोल। पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन, यावेळी मात्र फलंदाज पूर्णपणे बीट होतोय, कारण चेंडू आणि फलीमध्ये कुठलाही संपर्क होत नाही, बाकी चोख काम बजावत होतं एक्स्ट्राक्षक। धावसंख्या स्थिर आहे, मात्र एक इनफ टोटल धावफलकावर पाहायला मिळते 45। यावेळी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे लेग बिफोर विकेट LBW 5च्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद होतोय ब्राह्मणदेव फाटाले या संघाचा।
उद्घाटनीय सामना आपण पाहतोय ब्राह्मणदेव भाटाले विरुद्ध वीरताना दापोडे या दोन संघादरम्यान. मित्र आपण पाहत आता क्रिकेट एक्स्ट्रा ऑर्डिनरी आदित्य ठाकरे कप 2017. देखना है कि कितनी गेंदें बची है राजू पाटिल इस ओवर में. एक गेंद. दोनों टीमांनी पीके म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. जे बोलण्यात वडनगर संघाचे कर्णधार जयदास आपलं हार्दिक स्वागत. गोपीनाथ स्पोर्ट भावळे संघाचे कर्णधार विनोद पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. पीके म्हात्रे साहेब वेलकम. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक. पीके म्हात्रे साहेब आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करतायत. नाणेफेक जिंकलेले भावाळे संघाने. म्हात्रे साहेब आपणास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं. आपल्या मी खूप खूप आभारी आहोत आपण नाणेफेकीसाठी उपस्थित राहिलात. गोपीनाथ स्पोर्ट भावाळे संघाचे कर्णधार नाणेफेक जिंकलेली आहे. 4 षटकांचा सामना आहे. काय निर्णय? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला या पाठीमागे काय उद्देश आहे आणि क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला कमीत कमी किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि ही कामगिरी करण्यासाठी कुठल्या गोलंदाजाकडनं जास्त अपेक्षा असतील? फिल्डिंग याचं कारण असं आहे की पिच अजून समजलेलं नाही आम्हाला. कारण पिचवर स्पिन गोलंदाजाला अजिबात सपोर्ट मिळत नाही. दोघांकाशी बघितलं आम्ही पिचवर फक्त फास्टर बॉलरच चालतात. त्या हिशोबानं रिस्क नको म्हणून आम्ही फिल्डिंग घेतो. अतिशय पोषक वातावरण आहे. अतिशय फ्लड लाईट आहे आणि हे मैदान अगदी फ्लड लाईटनं नावून निघालेलं दुधी प्रकाशानं नावून निघालेलं आहे. काय वाटतं या स्पर्धेमध्ये तुम्ही पहिलाच सामना खेळणार आहात. हे जे वातावरण जर बघितलं आपण आम्ही तर याला नाव दिले की धर्मशाळेचं क्रिकेट मैदान भारताचं. ते सुद्धा विहंगम असं दृश्य त्या ठिकाणी बघायला मिळतंय. हे सुद्धा अतिशय चांगलं दृश्य आहे. काय वाटतंय? अतिशय सुंदर ग्राउंड, अतिशय सुंदर स्पर्धा. मला नाही वाटत का या स्पर्धेसाठी कुण्या कॅप्टनची कुणा खेळाडूची प्रशिस्त पत्रिकेची गरज आहे अशी स्पर्धा. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. जयदास नाणेफेक हरलेले आहेत. नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग केली असती. तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेला आहे. सुरुवातीला फलंदाजी करायची आहे. क्रिकेट असा खेळ आहे. क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली कुठल्या वेळेला जिंकता येतं. मग क्षेत्ररक्षण काय किंवा फलंदाजी काय. तर सामना पहिलाच सामना खेळणारा जिंकण्यासाठी किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि पॉवर प्ले मध्ये कुठले पॉवरफुल फलंदाज आहेत त्यांच्याकडनं खूप खूप अपेक्षा असेल. प्रथम मी दिना पाटील साहेब व हे सर्व त्यांचे सहकारी यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय की एवढ्या भव्य दिव्य अशा स्पर्धेमध्ये आमच्या जय भोलेनाथ संघाला त्यांनी स्थान दिलं, सहभाग करून घेतलं. त्याबद्दल मनपूर्वक त्यांचं मी प्रथम आभार व्यक्त करतोय. आणि खरोखर ग्रामीण भागामध्ये अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन त्यांनी केलेलं आहे. आणि फलंदाजीचा जर विचार केला तर आमच्याकडे चांगलेसे फलंदाज आहेत. आदेश आहे, कुलदीप आहे, मी स्वतः आहे. तर आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करणार. एक संघर्ष, बॅट आणि बॉलचा संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळेल. नक्कीच मिळेल. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आजच्या दिवसातला दुसरा सामना जो आहे त्याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून गोपीनाथ स्पोर्ट भावाले संघ कर्णधाराने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जय भोलेनाथ वडनगर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. मी आपला कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन जातोय. त्या ठिकाणी आमचे दोन्ही समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा फलंदाज सिद्दीक भावे, त्याचबरोबर सुभाष धुमाळ सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अनेक अनेक धन्यवाद गौली सर. दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए वीर तानाजी दापोटे के सामने 50 की चुनौती. सुभाष धुमाल मैंडेटरी पावर प्ले दोनों टीमों के लिए बहुत निर्णायक रहेगा क्योंकि वीर तानाजी दापोटे के बैट्समैन चाहेंगे कि इसमें 15 के ऊपर कम से कम 15, 18 या 20 बनाए और भाटाले के गेंदबाज चाहेंगे कि यहाँ रोका जाए. निश्चितच मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिलं षटक ते दोन्ही संघाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं षटक आहे. खास करून फलंदाजी करणाऱ्या संघाचं चित्र या षटकामध्ये स्पष्ट होणार आहे. गेंदबाजी को इस वक्त लगाए गए गेंदबाज
पंकज को, जबकि अजय और राजेश कैप्टन राजेश की जोड़ी बीच मैदान पर। पंकज दापोडे एंड से मुड़ते हुए 50 की चुनौती वीर तानाजी दापोडे के सामने। वीर तानाजी दापोडे के दोनों वीर बैट्समैन ओपन करने के लिए आए। पंकज राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए पहली गेंद, ओहो, इन्होंने तो दूसरे नहीं तीसरे मोहल्ले में कर दी, वाइट। अतिशय खराब चेंडू आपण पाहतोय, जणू काय 1 नंबर प्लॅटफॉर्मची गाडी 4 नंबर पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता गोलंदाजा मार्फत। नहीं, बैट्समैन को पता था, लगा तो मटका नहीं तो झटका, बल्ला जरूर घुमा दिया था वहां पर। दीना पाटिल ने एक अद्भुत शो अब तक लाए तमाम सहयोगियों के साथ। आप देख रहे हैं आदित्य ठाकरे चषक 2017 दापोडे के ऐतिहासिक मैदान से। बहुत खूबसूरत मैदान का सराउंडिंग है। पंकज मुड़ते हुए आगे रखा था, स्वीप किया गेंद को, शॉर्ट फाइन लेग मौजूद है। अंपायर का इशारा नहीं, झाड़ू स्ट्रोक खेला था वहां पर। 1 रन से स्कोर 2 पे पहुंचा और खाता खुला वहां पर बैट्समैन अजय का। देखना है कप्तान राजेश, जिन पे बहुत कुछ डिपेंड करता है, बहुत अच्छे बैट्समैन है। धीरज पाटिल का आना बाकी, अच्छे इन्फॉर्म बैट्समैन चल रहे हैं, लेकिन बहुत कुछ डिपेंड करता है राजेश पे, क्योंकि कप्तान के ऊपर जिम्मेदारी बढ़ चुकी है जब लक्ष्य ज्यादा हो। पंकज इस मरतबा बहुत खूबसूरत शॉट, मैक्सवेल का अंदाज, और गेंद जा रही है बाउंड्री के बाहर। अंपायर के इशारे का इंतजार, 4 या 6, 4 रन। को गेंद के लाइन के अंदर लाए, घुटनों के बल बैठे और बहुत खूबसूरत स्लॉग स्वीप बैकवर्ड ऑफ द स्क्वायर, 4 रन। 6 पे पहुंचा स्कोर और खाता खुला कप्तान राजेश का 4 पे। अति उत्कृष्ट फटका, अगदी ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाचा जो फलंदाज आहे त्याच्या अंदाजाने फटका खेळला गेला होता। चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। आज 88 पे नॉट आउट खेल रहे हैं भारत के खिलाफ, और 20वां शतक स्टीव स्मिथ ने लगाया सिर्फ 52 टेस्ट मैच में। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा गेंद को आने दिया, नजाकत बड़ा हुआ स्ट्रोक गैप में खेला हुआ शॉट, 2 खिलाड़ी पीछा कर रहे हैं, अब जाकर गेंद को रोका है, 2 रन पूरे किए। इसे कहते हैं ताकत कम और नजाकत ज्यादा। गेंद को आने दिया था, बहुत खूबसूरती के साथ टैप किया था गली और बैकवर्ड पॉइंट के बीच में। निश्चितच चेंडूची वाट पाहिली होती, चांगला फटका आपल्याला लेटकटचा फटका पाहायला मिळाला होता फलंदाजामार्फत। हमारे बीच कई मान्यवर हैं, जिसमें बहुत ही मशहूर सम्माननीय कुंदन पाटिल जी, स्वयं फोकसमैन दीना पाटिल जी, अन्य मान्यवर के साथ सभी का हार्दिक स्वागत है। पंकज राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा खड़े खड़े गेंद को खेला है, रन चुरा लिया वहां पर बल्लेबाजों ने। अब बात ही ऐसी है सुभाष धुमाल, बैट्समैन रन चुरा ले या कोई दिल चुरा ले, खबर तो चुराने के बाद ही होती। दरम्यान अंशिका स्पोर्ट्स संघाचा 12th मॅन गजाने तो मजा नाही, गजा याच्याकडून या स्पर्धेसाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट आलेले आहे। यस, गजा ने हार्दिक शुभकामनाएं दी हैं दीना पाटिल जी को। इस मरतबा फिर से अच्छी गेंद थी, लेंथ गेंद थी और खेला जरूर, फिर से रन चुराते हुए बल्लेबाज। हालांकि शॉट्स में पिछले 2 शॉट्स को हम देखे तो टाइमिंग उतनी अच्छी नहीं थी, लेकिन स्कोर गति में आता हुआ 10 पे पहुंचा। ये मुकाबला ऐसा लग रहा है जिस तरह से पिच, हालांकि अनुमान था कि पिच पे गेंदें तेज आएंगी, लेकिन पिच पर गेंदें तो रुक कर आ रही और नीचे रह रही। इस मरतबा खड़े खड़े ऑन दी आप खेला और सॉफ्ट डिसमिसल, आउट हो गए कप्तान राजेश।
देखिए क्रीज बॉक्स से आप बल्लेबाजी नहीं कर सकते। जब आप ड्राइव लगाते हैं तो आंखों के नीचे शॉट को खेलना चाहिए। ऐसा कुछ भी नहीं था उस शॉट के पीछे, दूर से खेले थे, आउट हो गए राजेश। पहला झटका लगता हुआ 1 ओवर की समाप्ति पे राजू पाटिल बता रहे हैं 10 रन बने। सुभाष धुमाल 3 ओवर बचे, 40 चाहिए, 13.33। वीर तानाजी दापोटे को मैच में आगे बढ़ना है तो फिर यहां से काउंटर अटैक करना होगा, 2 धारी तलवार। ये देखिए प्लेस पवेलियन, वीर तानाजी प्लेस पवेलियन को दिखाया जा रहा है जहां वीर तानाजी की टीम ही इस वक्त बैठी हुई है। अभी भी पिक्चर श्योर नहीं है। ये देखिए बहुत खूबसूरत नजारा दिखाया जा रहा है, दरख्तों के पीछे चांद को आप देख रहे हैं। ब्यूटीफुल कैमरा वर्क। अब चांद का भी क्या है, रोज रातों को सितारों की नुमाइश में खलल पड़ता है। चांद तो पागल है, अंधेरे में निकल पड़ता है। खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए दीप को लगाया गया है। सामना करेंगे बैट्समैन ध्यानदेव। ये बहुत ही अनुभवी है लेकिन अभी भी धीरज को नहीं भेजा है बल्लेबाजी को। ये देखिए रुक कर गेंद आई, फिर चकमा खा गए बैट्समैन। एक बात तो जरूर है कि सरफेस जिस तरह हमने देखा था सुभाष धुमाल एकदम चिकना सरफेस है कंक्रीट का, लेकिन गेंदे तो रुक कर आ रही है। कहीं ना कहीं इस जो विकेट है इसमें उछाल कम नजर आ रहा है। निश्चितच आपण पाहिलं खेळपट्टीने अगदी पहिल्याच सामन्यापासून आपलं रंगरूप दाखवायला सुरुवात केलेली आहे। इसका मतलब है कि देर रात गेंदे स्किट होंगी और हाई स्कोरिंग मुकाबले बहुत कम देखने को मिलेंगे। इस मरतबा बैकफुट पे गए, बहुत खूबसूरत कवर ड्राइव। गेंद को एक्स्ट्रा कवर पे आप जाकर उठाया है, जगह दे बैठे थे हाथ खोलने के लिए, बैकफुट पे चले गए थे। बहुत ही करारा पंच स्ट्रोक खेला था। कमेंटेटर मोहन भुईर, अगले मैच की कमेंट्री के लिए आपको तैयार रहना है। बहुत ही मशहूर कमेंटेटर। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा खड़े खड़े गेंद को लॉक कर दिया है हवा में और आउट हो गए बैट्समैन। इस मरतबा खड़े खड़े गेंद को खेला है गैप के अंदर, फिर से खिलाड़ी नीचे, एक और विकेट। अब वीर तानाजी दापोटे की कठिनाइयां बढ़ती हुई। कारण है कि गेंदे कहीं ना कहीं रुक कर आ रही। ये देखिए किस तरह से विकेट बल्ले के बीचों बीच लिया था। ये देखिए थोड़ा सा टॉप ऑफ द बैट लगा था और यही कारण था कि सीधा अच्छा कैच। भाटाले की टीम इस वक्त बढ़िया परफॉर्म करती भी, हालांकि मुकाबला अभी भी खत्म नहीं हुआ है लेकिन कठिनाइयां बढ़ती हुई। नए बैट्समैन तेजस बल्लेबाजी को आए हैं। बॉलर ऑन द हैट्रिक, गोलंदाज मात्र विकेट हैट्रिक हो रहे। और देखना है कि आदित्य ठाकरे कब की पहली हैट्रिक जा रही है। ओ बढ़िया गेंद, आगे रखा था गेंद को, स्लॉक स्वीप करना चाहते थे मिडवे ऑफ स्टंप के बाहर।
कॉमेंटेटर मोहन भोईर, दुसरे षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या आपण बघतोय 3/12, आव्हान आहे ते 50 धावांचं. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, छोटी गेंद, अपील कॉट बिहाइंड की, उत्साह में ज्यादा विश्वास में कम, अंपायर टच से मस नहीं, अंपायर का ओवर का इशारा. 2 ओवर की समाप्ति, कुल स्कोर है 12 रन. अब 2 ओवर में जीतने के लिए 38 रन चाहिए. एक ही चारा है, डू और डाई, करो या मरो. निश्चित डू और डाय, करो या मरो असे सिच्युएशन आता मात्र वीरताने दापोडे या संघासाठी. 2 षटकांसंबंधी धावसंख्या आपण पाहतोय 3/12. मित्रांनो, आज 16 मार्च आजच्या दिवशी 1954 मध्ये कोच डेव्ह वॅटमर याचा जन्म झाला होता, जे ऑस्ट्रेलियाकडून 7 वनडे सामने आणि 1 कसोटी सामना खेळला होता. आणि विशेष म्हणजे श्रीलंकेचा प्रशिक्षक पद भूषवलं होतं 1996 मध्ये आणि 96चा वर्ल्ड कप जिंकून दिला होता. ये दीना पाटिल जी को दिखाया जा रहा है, युवा अधिकारी और साथ ही साथ ये बहुत ही मशहूर शिवसेना के लीडर कुंदनजी पाटिल और ये एमबी घरत, क्रिकेट के बहुत बड़े प्रेमी, माजी पंचायत समिति उप सभापति. इस मर्तबा छोटी गेंद थी, हुक किया गेंद को, लेकिन गेंद पहले ही टिप्पा खाती हुई. रन क्या लगता है सुभाष धुमाल, ये विकेट तो ऐसा लग रहा है कि गेंदबाजों की विकेट है, क्योंकि इस पे तेज गेंदबाजी भी हो रही है तो गेंदे रुक कर आ रही है, स्पिन गेंदबाजी भी हो रही है तो गेंदे रुक के, लेकिन स्पिनरों को ज्यादा टर्न नहीं मिल रहा है. थांबून चेंडू येत आहेत आपल्याला पाहायला मिळते. आणि शॉट सिलेक्शन करताना थोडंसं कुठेतरी अडचणीत सापडलेले पाहायला मिळतात फलंदाज. 50 या लक्ष्याचा पाठलाग करताना वीरताना दापोडे संघ आपण पाहतोय. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू निघून जातोय इष्ट्याच्या हातामध्ये. मित्रांनो, आजच्या दिवशी 1974 मध्ये जेव्हा वर्ल्ड क्लास बॉलर हित स्ट्रीक याचा जन्म झाला होता. आणि आजच्या दिवशी तालुका क्रिकेटचा जर विचार केला तर व्यान मित कुमारचा डॅसिंग फलंदाज करिश मात्रे याचा जन्म झालेला आहे. करेश क्रिएटेशन, करेश मात्रे का जन्मदिन है तालुका क्रिकेट में. यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय शिमारच्या पार चौकार. अमित कुमारचा फलंदाज करिश मात्रे याचा जन्मदिवस आहे, ज्याने निश्चितच जॉली ट्रॉफी मध्ये 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकण्याचा रेकॉर्ड सिटी पूल मध्ये गेला होता. यावेळी मात्र सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि आणखीन एक फलंदाज वाहत होते वीरताने दापोडे या संघाचा. आम्ही शिवाचे सैनिक क्रिकेट में कारनामा अंजाम दिया है. दिनकर से ट्रॉफी में करिश मात्रे ने 6 गेंदों पे 6 चौके लगाए थे. ये देखिए किस तरह से विकेट गिरा, अपने पैरों के सामने शॉट को खेला था. लेकिन अगर सिटी क्रिकेट की बात करें तो इस सीजन में आतिश पाटिल रन मशीन ऑफ वर्ल्ड ने 6 गेंदों में 6 चौके लगाए थे मापोली क्रिकेट धमाका में, जिसमें कई नाम है. हरीश ठाकरे का नाम है. स्कोर 17 रन 3 विकेटों के नुकसान पे, 4 विकेटों के नुकसान पे. थोडंसं अडचणीत सापडलेला पाहायला मिळतोय वीरताने दापोडे हा संघ. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला चेंडू आणि षटकार. कई गेंदों से हम देख रहे कि मैदान में रनबंदी चल रही थी. तेजस ने कहा नहीं चलेंगी ये रनबंदी, बहुत हो गया. बहुत बढ़िया हुक शॉट, गेंद वाइडिश फाइन लेग बाउंड्री के बाहर जाती हुई 6 रन. षटकाराने धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या आता मात्र वाढून होते
23. यावेळी मात्र हलक्या हाताने केवळ चेंडू कट केला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट, केवळ एकच धाव. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होते. धावफलकात धावा झळकल्या जातात त्या 24. यस, बहुत सूझबूझ की जरूर बल्लेबाजी है, लेकिन एक ओवर में अब 26 रन चाहिए. इसका मतलब ये है कि इम्पॉसिबल तो नहीं है. तेजस ने स्ट्राइक अपने हाथ में रखा है, लेकिन यहाँ पर पहली गेंद को आपको बाहर मारना होगा, जब जाके मैच बन सकता है. निश्चितच 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. यंदाच्या ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला 27 मेगावून खेळले गेले आणि 2 वेळा हा कारनामा गावदेवी ओवली संघाच्या फलंदाजाने केलेला आहे. सर्वप्रथम चॅम्पियन ट्रॉफी मध्ये हा कारनामा जहारी गोवे संघासमोर केला होता. निश्चितच फलंदाज यस, आज कल और परसों ग्रामीण क्रिकेट रहेगा और 19 सिटी क्रिकेट 19 और 20 और 24 और 25 को रहेगा. जर्मन गोवे संघाविरुद्ध सुमित या फलंदाजाने हा कारनामा केला होता. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. यानंतर जे सामने होतील 4 षटके जे आहेत ती 20 मिनिटात पूर्ण करायचे. पंचांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष द्यायचंय, वॉर्न करायचंय वेळोवेळी. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. शेवटच्या षटकाने 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. यस, अंपायर वहां पे 3 मिनट बचे बटाले टीम आपके इस ओवर के लिए. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. जॉन्टे आणि सुमित गावदेवी ओवली संघाच्या फलंदाजाने यंदाच्या हंगामामध्ये ही कामगिरी केलेली आहे. सर्वप्रथम चॅम्पियन ट्रॉफी मध्ये जर्मन गोवे संघाविरुद्ध 26 धावांची आवश्यकता असताना सुमित या फलंदाजीने हा कारनामा अंजाम दिला होता. त्यानंतर स्वराज्य चषक खराडी जैन देवरुंग संघाविरुद्ध जॉन्टे यांनी हा कारनामा केलेला आहे. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूची स्तंभामध्ये. आता मात्र 5 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. देखा ना, गेंद बैठ गई, गेंदे बैठ रही है. मोहन भोईर आपको कमेंट्री बॉक्स में आना है अगले मैच की कमेंट्री के लिए. बहुत मशहूर कमेंटेटर है. यावेळी मात्र फोर्स केलेला आहे चेंडूला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि आणखीन एक फलंदाज वाजवतोय वीरताने दापोडे या संघाचा. धावांची आवश्यकता आहे. डू ऑर डाय सिच्युएशन आहे. निश्चितच वीरताने दापोडे पाड निश्चितपणे ब्राह्मणदेव भाटाले संघाचं जड पाहायला मिळतंय. उद्घाटन सामना आपण पाहतो वीरताने दापोडे विरुद्ध ब्राह्मणदेव भाटाले या 2 संघादरम्यान. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. फॉल थ्रो मध्ये चुकतोय गोलंदाजा. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. 4 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र खराब दिशा चेंडू पंचांचा वाईटचा शरतोय. मित्रांनो, 16 मार्च आज 2007च्या वर्ल्ड कप मध्ये साऊथ आफ्रिकेचा हर्सेल गिब्स यांनी 6 चेंडूकडे 6 षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड केला होता. आणि त्याच सामन्यामध्ये मार्क बाउचर यांनी फास्टेस्ट हाफ सेंचुरीचा रेकॉर्ड केला होता. यावेळी अप्रतिम चेंडू सरळ निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. आणि आजच्या दिवशी मित्रांनो 2012 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने मिरपूर वनडेमध्ये बांगलादेश विरुद्ध शतक झळकावून शतकांचे शतक अर्थात त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100वा शतक झळकावण्याचा वर रेकॉर्ड केला होता. यस, 51वां शतक था टेस्ट क्रिकेट में. ये व्हाइट गेंद का इशारा आता हुआ. मिरपूर वनडे मध्ये शतक झळकवलं. 49वा शतक वनडे मधील.
एक धाव पूर्ण करता फलंदाज डीप मधून क्षेत्र चेंडू झेपावतोय, एका धावेपेक्षा अधिक नाही. आणि दुसरी धाव थोडस वाईड ऑफ थ्रो, त्यामुळे 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या होते ते 28. मिशन इम्पॉसिबल पाहायला मिळालं, जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे. निश्चितच ब्राह्मणदेव भाटाले संघ. भविष्यवाणी तो नहीं कर सकते, लेकिन एक बात तो है कि 50 का टोटल 4 ओवर में मैजिक फिगर रहेगा, इस तरह रन नहीं बने. ये देखिए काफी टर्न मिला था, गेंद को गली पे उठाया फील्डर ने, लेग पाई. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेला आहे. जवळजवळ हा सामना ब्राह्मणदेव भाटाले संघाने जिंकलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यावेळी मात्र सीध्या प्लेटने चेंडू टोलवला जातोय, मात्र आव्हान संपुष्टात येतोय वीरताना दापोड्या संघाचे आणि विजय संपादन करतो उद्घाटनीय सामन्यामध्ये ब्राह्मणदेव भाटाले संघ. यस, अनेक अनेक अभिनंदन भाटाले एंड हार्ड लक वीर तानाजी दापोटे. आइए इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ हम आपको लिए चलते. उस खिलाड़ी का नाम है पंकज. इज ओवर टू डॉक्टर गवली सर. धन्यवाद सिद्दीक बाबे. मॅन ऑफ द मॅच भाटाळे संघाचा पंकज. अष्टपैलू कामगिरी केलेली आहे पंकज. इज द मॅन ऑफ द मॅच. पहिला सामना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब यांनी जे 2323 रुपये ज्यांचा लकी नंबर आहे, गाडी नंबर आहे, त्याचे ठेवलेले होते, ते सुद्धा पाहिजे.